आणि श्री गणेश यांचा वंदन करू। माय मालवणी या कार्यक्रमात हजर असलेल्या सगळ्या मायबाप प्रेक्षकांना मी सदाशिव गुरव आणि आम्ही सगळे कलाकार नमस्कार करू सगळ्यांचा स्वागत करतात। 16 वर्षापूर्वी याच जागेत माय मालवणी या कार्यक्रमाचं पहिलं प्रयोग आम्ही सादर केलं होतं। बऱ्याचशा मंडळींच्या आग्रहावरून आज परत एकदा जो कार्यक्रम करू आमचा आनंदच वाटतो। पहिल्या प्रयोगानंतर 4 पाना भरून तुम्ही सगळ्यांनी आपली पसंती आमचा पाठवला होता। आजचा प्रयोग पण तुमका नक्की आवडला। आज पण तुम्ही मोठ्या संख्येने जो कार्यक्रम बघून येलास म्हणून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो। तसंच जो हॉल आणि लाऊडस्पीकर या कार्यक्रमासाठी दिल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो। आमच्या कोकणात खायच्या पण कार्याची सुरुवात करण्याच्या आधी देवा गाणं घालतं, आता गाणं घालती आनंद परवेकर। सहभागी सर्व कलाकारांनी स्टेजवर या। मुलांनो, नारळ ठेवलास, पानं ठेवलास, हा आता मग गाणं घालतोय। तेव्हा महाराजा ही नारळ आणि 5 पानं तुला ठेवलेली असत, त्याच्यात राम देवता, तान देवता, अंगणेवाडी भराडी सगळ्यांचा राजी करे महाराजा। मायवाल्यांच्या सगळ्या लेकरांचा सांभाळ करे महाराजा।
तो करमणुकीचा कार्यक्रम चांगला करून दाखवला महाराजा. एका कोणाची नजर लागली असा आमचा पडला वसाहताकडून शेजाऱ्या पाजाऱ्याकडून गाडी गुरुवाकडून काय कोणी कमी केली असा तर ती कमी करून टाकले महाराजा. या प्रोग्रामात रंगत आणून त्याचे संबंध जगभर पुढे वैविध्य महाराजा. या कार्यक्रम सादर करण्यासाठी देवदर सर, संकेत साहेब, ऋषाली चांदे यांनी आमका सहकार्य केले. त्यांना सुखी ठेवले महाराजा. गुरुवार नारळ फोडा लवकर बोलला. बघा नारळ फुटलो, देव राजी झालो आणि ते बघा तात्या सरपंच येऊ लागले. आता माका बाजू गोपया आणि तो प्रोग्राम चालू करू. आपले तात्या सर म्हणजे कसं त्यांच्या हस्ते प्रयोगाची सुरुवात करूया. येवा तात्यानो येवा. तुमचं स्वागत असा. तयारी कधी झाली असा उपस्थित असा. हो मी काय सांगतो, ह्या वर्षी आता सरपंच मी असं ह्या शेवटचा वर्ष असा. शेवटचा म्हणजे वर नाही जायचं. अहो पुढच्या वर्षी सरपंचाचा पद राखीव राहा महिलांसाठी आता तहसीलदाराला बोललेलो होतो. काय पुढच्या वर्षी आता सरपंच म्हणून गुरुवेदिका ठेवूया. आणि कसं झालं आता येताना बरोबर एक वैदी भेटलो माका. काय म्हणतात माका पण सरपंच होता. आता कसा करूया, 1 वर्षाचा महिला सरपंच असा दोघांनी वाटून घेऊया. गुरुवेदी 6 महिने आणि गुरुवेदी 6 महिने. आपल्या याच्यामध्ये भांडण नको. ग्रामपंचायतीची सत्ता 3 घरांच्या बाहेर जाता येईल. तुमचा काय सांगू म्हणजे आता गुरुवेदी सरपंच होणार, रेटोवेदी सरपंच होणार. काय पण माझी बायको सांगतो हो माका पण सरपंच नव्हतं. मी त्याला सांगलं तू सरपंच होऊ नको, किती होऊ नको. म्हटलं तू अशोक सराफाने काय सांगितलं ऐकलंच नाही. तर काय सांगितलं अशोक सराफांनी? अशोक सराफांनी सांगल्यानी ज्याची बायको सरपंच त्याचं वाऱ्यावर उडालो सरपंच. आपलं सरपंच वाऱ्या उडा चालायचं नाही. आपली पोराबाळ असं तू सरपंच सांभाळ. पोरा कशी पाया फॉरेनला जाऊ काय इल्यावर बिझनेस पण होऊ काय व्हायला नको. मध्ये पापो सरपंच सांभाळ कसा असता. खांद्यावर झेंडे घेऊन जिंदाबाद मुर्दाबाद करायचा, एकमेकांची डोकी फोडायची. त्यासाठी भरपूर पोरा मिळतं 100 रुपये देऊन. आपली पोरा परदेशात जाऊ काही बिझनेस पण होते. बरोबर ना? एका पाठला तेवढ्या सुरुवात मिळतो. आता 6 महिने वाटून घेऊया दोघांनी. मालवणी नटसम्राट, मालवणी भाषेचे मालवणी भाषा अट्टेपार नेणारे स्वर्गीय मच्छिंद्र कांबळे यांच्या एका प्रयोगात त्यांनी 2 वाक्य सांगितली होती, ती वाचून दाखवतो. कोकणी माणूस जा असता पोटा ताच असता ओठा म्हणूनच घर करता प्रत्येकाच्या मनात. मंडळी या सगळ्या गुंशांना माझी ओळख करून देवची होती. मी तात्या बाबूजी सावंत, रिटायर्ड जमादार, मुंबई महानगरपालिका पाणी खाते. मुंबई ठरवायच्या ठिकाण रंगारी बदलचा इलायट रोड, लोअर परेल, मुंबई नंबर 13. मूळ गाव मुक्काम पोस्ट मालवण, पेटेवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. मालवण ते मुंबई सेंट्रल एस टी बस
तिकीट 438.50 रुपये. एवढं थोडी झाली नाही. असो कसं असं मुंबईत आम्ही चौघा जाणार होतो. मी, माझो पोरगो शिरी, आमची सूनबाय आणि आमचो कमिशनर. कमिशनर म्हणतात हे टेरर माका प्रश्न चिन्ह दिसला. हो, कमिशनर म्हणजे माझी बायको. ते नरसम्राट नाटकात नाही त्याची जी सरकार होती ना, तो एकसारखं म्हणा सरकार सरकार, तसं त्याची सरकार तसं आमचो कमिशनर. आता लक्षात रसायन काय सरकार हे कसं असता, माणूस रिटायर झालो ना की त्याच्या घरात किती किंमत असता तुमका सगळ्यांना माहिती आहे. हे आकडे असतात सगळे म्हणा, म्हणजे तुमचा आमचा सगळ्यांचा सारख्या. एक 4 पंचायत असतात. तो नरसम्राट कसो सारखो म्हणा, कोणी घर देता का घर, कोणी घर देता का घर, तसा माका सारख्या म्हणत राहायचा लागता. गो कोणी चाय देतात काय, चाय माका 1 कप चाय मिळत काय गो, माका चाय गोया गो, माका कोण चाय देतात काय गो. एक सारखी चाय घोषित बसतास. सकाळपासून 8 चाय झाले. अख्खी लिप्टन कंपनी घशात घालून घ्या की काय? हा, अशा डायबिटीस होतो. कमिशनर तुझा आवाज किती कमावलेला म्हणाय म्हशीसारखो. मायरात असताना म्हशी राखूचा काम मीच करत होते. असं काय केव्हा असतात? आता सासरी गेल्यावर रेडो लागते. हो, काय बोलला नाही आणि तुम्ही काय ऐकला असेल. कामावर जायचं होता तर बरा होता. आता एकसारखे मित्रांना बोलली ठेवतं, चाय डोसी ठेवतं, मित्रांना बोलली ठेवतं, चाय डोसी ठेवतं, मित्रांना बोलणं आणि चाय डोसी बसा जाते मी. अगो एवढ्या मोठ्या कपासून ही नका एवढी चाय घेऊन दिलं ती काय माझ्या पिंडावर शिपडूसाठी काय गो. चाय घेऊन घेतात नका येऊन. पुढे यमाच्या रेड्याच्या बहिणी एवढं कप तरी घेऊन जा. ऐकता काय बघा मला मिळावं. तर मंडळी, श्रावण महिनो गेलो. श्रावण महिनो गेलो की लोका कसले नाही कसले संकल्प करते. मी पण संकल्प केलंय तो ज्ञानेश्वरीची पोथी वाचायची. कसा झाला, ऑफिसरचं रिटायर झालं ना तेव्हा ऑफिसरच्या लोकांनी माका ज्ञानेश्वरीची पोथी भेट म्हणून दिली. हो, तुका काय सांगावं, माका वाटला 34 वर्ष नोकरी झाली. 34 वर्ष गेले काहीतरी मोठी भेट वस्तू देती. वॉशिंग मशीन देती, गेलो माझा मिक्सर तरी देती. तर देव दिल्याने काय ज्ञानेश्वरीची पोथी. आणि तुमका सांगतं माझ्या निरोप समारंभासाठी ऑफिसमधल्या सगळ्यांकडून वर्गणी गोळा केल्याने तुमका काय सांगा माय ध्यानी माझ्याकडून सुद्धा वर्गणी घेतली. आता काय बोलण्यासाठी असो. तर आता यो संकल्प किती दिवस टिकतात बघूया. असो, तर संकल्प किती दिवस टिकता बघूया केला तो. करतो तरी चांगलं वास येतात. असं चांगलं वास येत नव्हतं ना की पोथी वाचनात लक्ष लागत नाही. हो, असो. आता काय करतोय, कमिशनर बोलत विचारतोय कसलो वास येतात ना. शेंताबाई हो, बोल शेंताबाई. शेंत्या बोल, शेंत्या बोल, रांगे शेंत्या. आडनाव घेऊन हाक मारले तेव्हा काय म्हणाला. काय हो, किती आवडत होतास. माका एक सांग तू. बस बस आधी बस. माका एक सांग, अहो दुसून करतो तरी चांगलं वास येतात. हो, आज भाजी कसली करतो. सुरणाची शिरा पुढं तुझ्या तोंडावरती. तुला किती वेळा सांगलाय हो श्रावण महिन्यात सुरणाची भाजी करू नको म्हणून. अगोदर सुरणाच्या फोडी चावताना मटणाच्या फोडी चावल्यासारख्या वाटतात. हो, तुपात मोडताना
वाचतोय वाचतोय वाचतोय. तू सुद्धा ऐकवा बस हा. कसा तुला सांगतो की तू ऐकवा बसलोस ना म्हणजे तुझ्या पदरात तेवढा पुण्य पडा. मनजूळ आवाज आला माय माझं बहिणीची लता मंगेशकर. काय लाजतं बघा. अगो लाजायचा होता त्या वयात कधी लाजलंच नाही हो. तेव्हा तर लाजलं असतं आपल्या शिरिका 3-4 भावांना नसली जाईल. काय बोलताय वाचा केशव देव देव आता झडकरी रथ पेरावा उचलून मध्ये स्थिर करावा दोन्ही जणा. कमिशनर याचो अर्थ समजावून सांगा नव्हता. याचा अर्थ मला ठाऊक नाही असं वाटतं काय तुमका. कमिशनर याचो अर्थ तुमका ठाऊक कसा सांगा बरं. सांगते सांग सांग. ऐकतंय ना सांगते. ऐकते. कृष्ण अर्जुनात म्हणतात काय म्हणता. हे अर्जुना झडते तुझे हात ते योरत उचल आणि दोन्ही हाताने तळून हाड तळा म्हणजे तळून हाड समजला. कमिशनर तुमची ही हुशारी बघून ज्ञानेश्वर बावळीचो रेडो तुमच्या पायावर डोक्यात टेकलो. याला जोडता अर्थ सांगा. तुम्ही बसत काय बसत. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माका घाबरला असो. तर मंडळी लोका माका विचारतो की आपलो देश महासत्ता कधी होणार. ही त्यांना सांगतोय ज्या दिवशी कोकणचो कॅलिफोर्निया होय त्या दिवशी आपलो देश महासत्ता होतलो. आता कोकणचो कॅलिफोर्निया कधी होय त्याकडे विचारू नये. कसा झाला 35 वर्षापूर्वी एका मुख्यमंत्र्यानं आमका सांगल्या की कोकणचो कॅलिफोर्निया करतलो आणि आम्ही आपले माता देत ठरवलं. अजून काय कोकणचो कॅलिफोर्निया झालेलो नाही. पण कसा असा कोकण कसा बदलला हो. तुम्ही कसा 50-60 वर्षापूर्वी ना छत्री जरी उभी असतो ना तर मी मुंबईतून जायचं तेव्हा सांगितलं पण छत्री घेऊन येते. छत्री मुंबईतून बघायला येत होती. आता काय होता गावाकडे फ्रीज मिळतात, टीव्ही मिळतात, गाडीवर सुद्धा मिळतं. त्यामुळे आता कोकणले बदलला आता. आणि कसं झालं की फ्रीज टीव्ही मिळता करा पण कोकणात तो माणूस आणि खूप कठीण असतो. आता कठला कठीण असता तर आपणाला सांगात आमचा अंजली ठाकूर. अंजली ठाकूर म्हणजे घराणी चैन नाही आहे. लोकांना वाटतात आम्हाला कोण नाही ना तोही बरोबर ते माका अडचत होते तुमची भावजय काय होती म्हटलं नाही. तर तुमका असं किती वाटतं भावजय म्हणून नाही तुमच्या त्या कार्यक्रमात काय वाटत होती म्हटलं तेव्हा कोणतो कार्यक्रम असतो तरी त्या काय वाटतं नातं वाटतं तो इथे आम्ही असता. आमचा काय नातेवाईक वगैरे कोण नाही. लोक आपण सन्मान केले होतो संकेत साहेबांनी देवदत्त साहेबांनी समाजसेवा चांगली करता म्हणून त्याचा आमचा ऐकून जातो की कोकणात तो माणूस तुमका ओळखू घेऊन नाही. अंजली ठाकूर यावा. कोकणातला माणूस एक कसे कावळे. कोकणातला माणूस तुमका ओळखून ठेवताना कोकणातला माणूस तुमका ओळखून ठेवताना हुशार साधा सरळ गरीब डावपेच नाही तुझ्या बाळी नाही. पण दिसतं तसं नसताना शेपटावर पाय पडलो माझा ती फडा काढल्याशिवाय लावायची नाही. कोकणातला माणूस तुमका ओळखून घ्यायचा नाही. जाणं त्यांची मोठी
कळाचा पण परती जाताना मात्र भरून भरून काजू चीज सोला पिठा आंबो फणस सुद्धा माव पण इतकी हुशार हातान बांधलेली गाठ पायाचं पण शक्तावर पाय तिथं नागाची फळं काढल्याशिवाय रवायची ना कोकणातला माणूस तुमचा ओळखू ठेवचा ना एखाद्यावर जीव टाकल्याने तर काळीच काढून देव कमी करूची ना एखाद्यावर जीव टाकल्याने तर काळीच काढून देव कमी करूची ना गरम गरम मसाल्यासाठी झणझण असली तर काळीच लसणाची आंबा हे बघून आता तुमचा कोकणात व्यवसाय लागतात पण शब्दावर पाठ पडलं तर नागाची फळं काढल्याशिवाय रवायची नाही कोकणातला माणूस तुमचा ओळखू ठेवचा नाही कोकणातली माणसा कामात लई भाजी कोकणातली माणसा कामात लई भाजी एकमेकांना बोलावली आणि काय कसं होतं कामं करतं नुसवो फुगवो मान मात्र खूप असतात एकमेकांना सांभाळून ठेवचा पोटातलं पाणी हलावची नाही म्हणून म्हणतोय कोकणातला माणूस ओळखू ठेवचा नाही परतीच्या येळेत मात्र ढाळून यायचे परतीच्या येळेत मात्र ढाळून यायचे आड्यापणी सोडून देते मात्र सगळी ना परत येवा करत होते डोळ्याची कडा पाणी भरले हातात काय ठेवलं तर घेऊची ना पण शेपटावर पाय पडलो तर नागाची फळं काढल्याशिवाय रवायची नाही कोकणातला माणूस तुमका ओळखू घ्यायचा नाही कोकणातला माणूस तुमका ओळखू घ्यायचा नाही कोकणातला माणूस तुमका ओळखू घ्यायचा नाही बरोबर चल आज 5वा दिवस परत पोथी वाचू बसूया पार्थमणे केशव देवादिदेव आता जडकरी रथ पेलावा उचलो मध्ये स्थिर विठोबा अरे ये बस रे माझ्या वासरा बस बोलतोस का इथे दिवस गावात गेलेलं कशा रे गावात केस होती ना जमिनीची केस कशी केस जमिनीची डोक्यात घातले मग तलाट्याक भेटलं तलाट्याक भेटलं काय म्हणालो तलाठी म्हणालो कशा तुला धंदे करतात भावकेच्या भावके बरोबर. त्या घरात मिटून टाका बरोबर मी सांगले टाका असा करूचे काय माझ्या किंमत असा लाच मारी ते पाणी काढी विठोबा आता काय बोललोस तरी का परत बोलले हो तलाट्याने सांगले कशा गौरव करता बरोबर. मिटून टाका मी सांगलं की लाच मारी ते पाणी काढी माझ्या किंमत असा असा बोललो असा कर उतरल्या खोलीत जा आणि नळावर लाथ मार अरे 4 दिवस झाले नळात पाणी येत नाही खाली जाऊन पाणी भरता भरता माझ्या कमरेचे टाके ढिले झाले मात्र नळावर लाथ फुकटची मोठेपणा सांगता नाही असो सुनबाई ये सुनबाई सुने ये सुने अगो विठोबा जेव्हा त्याच्यासाठी काय घेऊन ये ह्या काय नवीन काढला ज्याबरोबर वीज तुटा देऊची फरसाण देऊची आणि तुमच्या घरात तांदूळ विठोबा आमच्या घराची रीत असा आहे कसा एक गोप जर चाय होई असा तर एक ताट भरून तांदूळ निवडून ते विठोबा मी काय सांगते काय सुनबाई विठोबा माझ्यापेक्षा वयाने लहान तू असा कर त्याच्यासाठी 2 ताटा भरून तांदूळ घेऊन ये तात्यानो माझा पोट भरला तुमचं माका चाय नको काय नको अजिबात नको नको बिलकुल नको नको खायला नको सुने काय रवांते तू असं कर तू दुसरा काहीतरी काम कर काम कर म्हणून सांगले तर म्हणजे झोपतोय म्हणून
बसून घेवा माझ्याकडे पैसे नाही घेवा याची बसू काका हातचा मिळता हप्त्यावर मिळतं म्हणजे तुझ्या बापसाक सांग हप्त्यावर मिळतं हा तुला सांगतोय बाजारात जाऊन घेऊ सारखे हप्ते बळत असतं इथं बा तुला सांगतोय नको माझा बापच फक्त काढू नका तुझी आयडिया केलंय बघलंच ना नाही नाही काय एसी होत्या एसी होईल असं आहे विठोबा तुला एक सांगतोय तू पण आता रिटायर्ड होत बरोबर या तुला बघलंच ना सून रे माझी अरे मी जेव्हा नोकरी बसून कामावर ये ना अरे माय जिन्या चायचो कप घेऊन जिन्यात धावत यायचा आता बघलंच ना 4 वेळा हाक मारतोय तेव्हा एकदा काय म्हणतात सासूच ऐकता ना तुमचा असा काय झाला हो असा काय म्हणजे तात्यानो तुमचं रुबाब काय तुम्ही गावचे सरपंच पण तुमचं वाघाची शेळी झाली हो वाघाची शेळी कशी झाली तुला काय सांगू रे विठोबा विठोबा रे रिटायर्ड माणूस म्हणजे टायर पंक्चर रे टायर पंक्चर तुला एक सांगतोय श्लोक सांगते लक्षात तुम्ही पण लक्षात ठेवा मना सज्जना म्युन्सिपालिटी बरी रे पगार वर्तमाई मिळता जरी रे बायको निपोरा कधी नाही खरी रे फंडापेक्षा इटोबा पेन्शन बरी रे आता मी जातोय हो मेलं किती वेळा तुला सांगलंय जातंय म्हणायचं ना येतंय म्हणायचं येतोय. अरे येते म्हणलं की आयुष्य वाढता रे आयुष्य वाढता ये आणि बघ असा येणं जाणं ठेव होय, ठेवतोय, ठेवतोय. तुला येणं जाणं कमी झाला नाही, येतोय. ये विठोबा ये विठोबा जाताना आपली चप्पल घालून जा तात्यानो, हा मला पाठ झाला असा. काय झालं म्हणजे होय. तुझी सवय मला माहिती रे लोक आपले म्हणतात विठोबा धार्मिक असा हा पण तू दर आठवड्यात देवळात किती जातस काय माहिती रे तुमचा म्हणून सांगतोय तो गेलो देवळात जाता त्याच्या पायात चप्पल असता अनुवानी जाता आणि देवळातून घरी येता त्याच्या पायात चप्पल असता तुम्ही काय का ओळखा असो आज काय ना 4 पाना वाचून होती असं वाटत नाही असा रोज कोण येत राहता आणि मग माझं संकल्प मोडत राहता काय करायचं इलाज नाही पण आता करूया शाळेत आम्ही होतो ना तेव्हा एक पिरियड संपलो की दुसरे मास्तर दरवाज्याचे उभे असत आणि त्याचं पिरियड सुरू होणार असता तसे आमची आता पुढची इतरली 2 कलाकार एक यावा एकदा तुम्ही ओळखताच ना या सर्वेसांचा तोटी हो त्याची ओळख करून द्यायची काय गरज नाही कसा त्याची ओळख करून द्यायची ना म्हणजे अर्जुन आणि कृष्णा गीता सांगितल्यासारख्या होणार म्हणून बोलत नाही असं आणि हे दुसरा ते रावांचा दीपा दुसरा रावांचा दीपा आमच्या हॅलो 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 दुसरा गावाचा दीपा कसा असता तो बाया घरी काम करत असतं ते का गप्पा मारून कधी मिळत नाही मग त्यांची एकच जागा ठरलेली असतात ती म्हणजे सार्वजनिक विधीवर पाणी भरून जायचं ते ठरते वेळेवरती ते जातात आणि मग पाणी भरता गप्पा मारतं तर तसे आमचं 2 शेजारी दिलेले असत गो सुमल्या आज उशीर कसं झालं गो मी नाही सांगायचं त्या परबीत मला सांगशील परबीत 8 दिवसात म्हाका भेटली पण नाही सांग गो म्हाका लज वाटतं तुका शपथ हां सांग म्हाका सांगू सांग मी आधी तुका विचारते तुका शपथ हा माझी सुमल्या तुका शपथ हा माझी सुमल्या सांग जरा सांग म्हाका सांग जरा
झालं उशीर झालो मग पाणी भरू पाणी भरू झालं उशीर मग आगे पाणी भरू पाणी भरू. बरं बरं तर बसून द्या, उशीर होतोय. चल 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 लवकर चल घे बाई माझे. जे बाई माझे फळशी तर जेवण दे. हा घे घे पैसे घेऊन चल. चल तो बाय तू बस या गावांचा दिपा त्याचा कानडी भाषेतून शिक्षण झाला. एक कानडी गाणी चांगली म्हणतात नसेल तर त्याने गाणं म्हटलं होतं बालम्मा पण मालवणी गाणं सुद्धा चांगला म्हणतात. तर माका त्याच्यापासून एक मालवणी गाणं गाऊन भरवता सकाळचा. मालवणी ही गोड भाषा मंडळी. कामाची ती निष्ठा म्हणतात ना ती कशी बघा. तिची तब्येत बरी नाही तरी आज फोटो लावून दिल्या. ही कामाची निष्ठा असता. आम्ही पण येऊ शकली नव्हती तब्येत बरी नाही म्हणून, पण कार्यक्रमात काय पण करून मी येऊन सांगेन आणि ती या. त्यामुळे एक गाणं चांगलं तुझ्याकडून आम्ही ऐकू. मालवणी ही गोड भाषा बोल सोपे माका तुका. मालवणी ही गोड भाषा बोल सोपे माका तुका. भाग्य माझा मी समजते मालवणी येता मका. मालवणी ही गोड भाषा बोल सोपे माका तुका. मालवणाची लाल माती लाल टिळो ह्यो कुंकवाचो. मालवणाची लाल माती लाल टिळो ह्यो कुंकवाचो. मातानी माती शब्दात नुसतो फरक असा वेलांटीचो. वेलांटीचा पदरात माया आईची कळता मका. भाग्य माझा मी समजते मालवणी येता मका. मालवणी ही गोड भाषा बोल सोपे माका तुका. बोल सोपे माका तुका. बोल सोपे माका तुका. वा गावांचा विभाग क्लासेस पण चालवतात संगीताचे. असो मंडळी, आता आपल्याकडे येतं शंकरराव सरवणकर. मल्टी टॅलेंटेड माणूस म्हणतात तसे होते. डान्स पण चांगलं करतात. म्हणजे तरी कार्यक्रमात त्यांनी डान्स चांगलं केलं नव्हतो. हम काले हे तो क्या हुआ दिल वाले. पण मंडळी एक आता आम्ही कोकणी माणसांना चतुर असतात मात्र. तुमचं सांगतोय 2009 साली ज्यावेळी शिवसेना भाजपचं सरकार दिला ना तेव्हा 1 रुपयात झुणका भाकर ही योजना आली होती आणि महाराष्ट्रभर जकडे लोक 1 रुपये देऊन झुणका भाकर खायत होती. माझ्या गाव देवगडात ते देवगड एस टी स्टँडवरती माझा एक मित्र दत्ता पारकर त्याच्याकडे त्या झुणका भाकर केंद्र होता. एकदा मी गावात गेलोय. तुम्ही आणि माझं गावाकडे भाव असतात. 2 जण गेलो एस टी स्टँडवर तर थंयसर लाईन लावून लोकां झुणका भाकर घेत होती. तो माझो भाव त्या दत्ता पारकाराक विचारता तो झुणका भाकर केंद्र चालली होतो. तेका माझो भाव विचारता काय रे 1 रुपयात तुका कसा काय परवडता झुणका भाकर देव. आता वस्तुस्थिती अशी होती की जरी 1 रुपयात झुणका भाकर दिली तरी झुणका भाकरी मागे 9 रुपये सरकार अनुदान देत होता हो, म्हणून ती परवडत होती. पण त्यांनी ह्या सांगल्या नाही माझ्या भावाक. माझ्या भावात काय विचारला 1 रुपयात झुणका भाकर देऊ तुका कशी काय परवडता रे. तू काय म्हणतो आता परवडता का नाही परवडता. देवचा ना तर चांगला देवचा. माझा भाव एकदम प्रभावी झाला. काय देव माणूस हा वगैरे परवडत नाही तरी 1 रुपया द्यायचा. आम्ही भावाक सांगलाय अरे तसं नाही 9 रुपये गव्हर्नमेंट सबसिडी देता अनुदान म्हणून का परवडता. पण त्यांनी ह्या सांगल्या नाही. त्यांनी काय सांगलं देवचा ना तर चांगला देवचा. तशी आमची कोकणी माणसं चतुर असतात. परफेक्ट पुण्यात कार्यक्रम केले तेव्हा एक किस्सो सांगलाय. एक ताई उठून उभ्या राहलो. माका म्हणतात हे का चतुर नाही म्हणत एका बेरकी म्हणतं. म्हटलं आम्ही चतुर म्हणतो तुम्ही बेरकी म्हणा. दोघांचो अर्थ एकच.
तर ते आमचे शंकरराव सरवणकर एक छान कविता वाचून दाखवती. कसा असा त्या देवगडात वाडा म्हणून गाव आहे, वाडा. त्या वाड्यात अजय बालावलकर म्हणून कवी असत. त्यांनी ती कविता लिहिल्याने की कोकण बदलला. त्यांनी एक छान त्याच्या शेवटची ओळ लिहिल्याने दबाव नवीन घेतला तर त्याका कशाला का जुना झाकड. तसा कोकण बदलला म्हणतो, बदलला नक्की असा, पण तो बदल कसो चालू आमच्या सरवणकरांच्याकडसून ऐकूया. नमस्कार मित्र. कविता वाचून मोका म्हणतात आता कोकण पूर्वीसारखं राहला नाही. शीर्षक आहे मोका म्हणतात आता कोकण पूर्वीसारखं राहला नाही. खरं असं, पण असं किती झाला तर आता येते सारखी आरण चालू होता, सारखी आरण चालू होता. पूर्वीचा कोकण नाही हवं, पूर्वीचा कोकण नाही हवं. मातीचं भीती जायचं झालं, मातीचं भीती जायचं झालं. गेले खेळ ते नळ्याने कवला, गेले खेळ ते नळ्याने कवला. मातीच्या भीती पुढे म्हणतात, मातीच्या भीती पुढे म्हणतात हात माता तुमचं मुंबईचं येते, हात माता तुमचं मुंबईचं येते. हे काय म्हणून माहीत नाही आहे. रोज माती काढतात घुशी, रोज माती काढतात घुशी. खराच एका हवेदारा दिसाक, यांका हवेदारा दिसाक सेनान सारा वेळ खाऊ. यांका हवादारा दिसाक सेनान सारा वेळ खाऊ. डोळं तरी कोणाकडे हवं, डोळं तरी कोणाकडे हवं. शेक करून लागता गोळा का, डोळं तरी कोणाकडे शेक करून लागता गोळा. वांद्रा नुसती सतावतं, वांद्रा नुसती सतावतं. राघूची किती कलमाने काढली, वांद्रा नुसती सतावतं. राघूची किती कलमाने काढली. साखरमाने विचारणार काय असा 4G पाहिजे, साखरमाने विचारणार काय असा 4G पाहिजे. मुंबई हे रोज खाताले, मुंबई ते रोज खाताले चवीनं बर्गर आणि पिझ्झा. मुंबईत हे रोज खातेलं चवीनं बर्गर आणि पिझ्झा. गावात किती घातला तरी म्हणती पूर्वीची नाही मजा, पूर्वीची नाही मजा. फेसबुकचा गदाली यांका पर्यावरण भाषा, फेसबुकचा गदाली यांचा पर्यावरण भाषा. गावचा घर बघूचा तर, गावचा घर बघूचा तर सगळी मुंबईची फॅशन, सगळी मुंबईची फॅशन. वेळानं दुनिया बदलली, वेळानं दुनिया बदलली तसाच काय तर आवाज कोकण. वेळानं दुनिया बदलली तसाच का हवा कोकण. भांडण हवा अंड्यावर ते का चालत कसा जुना झाकण, भांडण हवा अंड्यावर ते का चालत कसा जुना झाकण. लोक म्हणतं पूर्वीचा कोकण नाही राहला, पूर्वीचा कोकण नाही राहला. मातीचं भीती जायचं झालो. गेले खळे खै ते नळ्याने कवला, गेले खै ते नळ्याने कवला, गेले खै ते नळ्याने कवला. की कोकणी माणूस चतुर असा म्हणतो तर काय खोटा नाही. हल्ली आपण ऐकतो हॉस्पिटलमध्ये काय काय करून लाखाची बिला करतात आणि दुसरे चांगले समाजसेवा करणारे पण काय काय डॉक्टर असतात. आमच्या गावात एक पोरगो वय त्याचा 30-32 वर्ष असतं. फटफटीवरसून जायत होतो, मुंबईत राहणारो फटफटीवरसून जायत होतो आणि एका ट्रकात एका ठोकल्याने त्याच्या धैर्य तो गेलो. पण कसा होता की लगेचच आपण काय समस्याला घेऊन जात नाही, पहिले हॉस्पिटलात ऍडमिट करीत. पण बगीचा समजत होता की तो गेलेला म्हणून. पण हॉस्पिटल काय सांगले नाही, त्याच्या दुखदुखी असा आम्ही प्रयत्न करतो, ICU मध्ये ठेवतो. आणि त्याला त्यांनी 7 दिवस ICU मध्ये ठेवले. 7 दिवस. 7व्या दिवशी डॉक्टर सांगतात मधल्या काळात काय झालं, 7 दिवसात त्या पोराचो चुकतो कोकणातून दिलं मुंबईत. एवढा ऍक्सिडेंट झालं म्हटल्यावरती बघू गेलो. डॉक्टर सांगतात कसो 7 दिवस झाले आम्ही आमचे प्रयत्न केले, वी ट्राईड अवर बेस्ट,
पण काय आता इलाज नाही. 7व्या दिवशी सांगतात तो पेशंट गेलो म्हणून आणि 7.5 लाख रुपयाचं बिल पुढे करतं. ह्या पोराचो जो काका गेलो होतो कोकणातून त्यांनी त्या बिल बघितल्यान आणि डॉक्टराक विचारल्यान काय रे तुम्ही सांगता 7 दिवस तो जितो होतो. तो म्हणता, हा आम्ही प्रयत्नांची शिकस्त केली 7 दिवस ते काय जीवन ठेवलो पण आता आमचं काही चालत नाही. तो काका डॉक्टराक सांगता माय दया 7 दिवस जर तो जिवंत होतो तर त्याची दाढी एवढी सुद्धा कशी नाही रे वाढली. जर 7 दिवस माणूस जिवंत होतो तर दाढी वाढू होईना ती कशी नाही वाढली. डॉक्टर एकदम चक्रावलो म्हणून माय हे माका उदू बनवतं थांब पोलिसात जाते तुझं आजकाल बंद करतंय. त्या डॉक्टराक माहिती नव्हतं आता कोण एक कोकणी माणूस लक्षात येत म्हणून. शेवटी तो डॉक्टर हातापाय पडाक लागलो म्हणाला बिल घेऊ नको पण एकदा बॉडी घेऊन चला. तशी आमची कोकणी माणसं हुशार असतं. पण अशी चांगली चांगली कामं करणारी पण लोक समाजात असत. यांची अंजली ठाकूर त्यांना आताच आपण संघातर्फे त्यांचा सत्कार केलो समाजसेवा म्हणून. तर त्यांची एक संस्था असा अनाम प्रेम म्हणून त्या अनाम प्रेम संस्थेबद्दल त्यांनी एक छानसा लिवल्याने त्यांनी दिग्दर्शन त्यांचा कलाकार ते पु ल देशपांडे होतं ना गुळाचा गणपती सबकुछ फुल तसं आहे सबकुछ अंजली. आणि त्याच्याबरोबर तिची जोडीदारी आमची साळगावकरांची मंगला दोघी जणी मिळून अनाम प्रेम साजरे करते आपण. धर्मशाळा आज असा परिवार बसायला आवड झाली कधी आणि परिवाराची नकार झाली कधी. काय गे काय चाललंच काय चिन्ह टांगटान कोणी येऊचा असा की काय. काय नाही तुका सांगूच नाही तुका सगळे चौकशी याचा आवाज ते करतात. जर तुझं बांधू तोंडात रवाचा सुद्धा नाही. अगे अशी किती चिडतात काय झाला. वड्याचा त्याल वांग्या काढतसा या तुझं रक्तच असा. असं नाही भाऊ मला सांगितलं मी तुमच्याबरोबर येतो. आता वाजता 5:30 याच्यानंतर येताना कधी आणि आम्ही जातो कधी. कोणता काय जायचं असा. अगं पुसला पुषा गो मस्कारणीचा. अगो कुठला त्या पडला असताला दुपारी मासे गिशे खाऊन पाचला. चल मी येते तुझ्या वांगडात पण जाऊचा काय असा. सांगितलं अगो योगा क्लासमध्ये आतंकर बाई सोनाली तर मासे बाजारात गेली. माता म्हणाली परिवार दिन असा या ना. म्हटलं हा येतोय. परिवार म्हणजे जितेंद्रचो सिनेमा काय गो. म्हाका जितेंद्र लय आवडटा. म्हाका माहिती आसा तू. शिया पडो तुझ्या तोंडावर तुका हसणार चिरणार नटणार मुराडणार इतकेच येतात. घे गाडी घालून नको हा नाहीतर येऊचंय नाही तुझ्या वांगडात तुका सांगतोय. नको नको माझी बायकी मी तुला जाता जाता सांगतो. अगो परिवार म्हणजे नवरा बायको पोरा टोरा न तर त्यात सासू सासरे दीर नणंद भाऊजण त्यांची पोरा जर झालं एक परिवार. दुसरं शेजारी पाजारी असतो तो परिवार. ऑफिसमध्ये काम करतो खातो पितो मजा करतो पिकनिक काढतो तो एक परिवार. आणि आता काय कमी याचा माणूस होतो परिवार. होय गे ह्यातलं म्हाका काय माहीत नाही. अगे पण याक सांगतोय तुका मी जाऊन थंय माझो परिवार असता. म्हणजे काय हे अर्थ काय. शी 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 शी. चल तसं काय नाही हा. तुझ्या डोसक्यात काय इला तर म्हाका कळला. आता जाऊ दे पुढचा काय तर सराट सांग. काय काय सांगत होतो ना अनाम प्रेम ह्यो एक परिवार असा. ते ना वेगवेगळे दिवस साजरे करतात आणि त्यातलोच ह्यो एक परिवार नाही. काय म्हणतोस अनंते माका यातला काय ठाऊक नाही. नाव असलेलं प्रेम काय घे तसा नाही काय तर नवीनच असा. तसा नाही भाऊ. त्यांच्याकडे कोण लहान नाही मोठा नाही कोण श्रीमंत गरीब नाही. जात पात धर्म ते काय मानत नाही. बघ किती मोठ्या मानायची नाहीतर तू मग करतात तरी
काय ह्या तर वेगळंच दिसता. आता ऐकतच की ना, पुढे पुढे बोला नको. होय होय ऐकतय, हा ऐकतय. सांग बाय सांग. अगो या परिवारात समाजाने टाकलेली अनाथ, अपंग, मातीमंद, अंध, तृतीयपंथी अशा लोकांकडे आम्ही जातो. त्यांची सुख दुःख ऐकतो. मग सकाळपासून त्यांच्याबरोबर कार्यक्रम करतो ना, खाणं पिणं हे सगळं आम्ही त्यांचा दिवस आनंदात घालतो. तसंच समाजात सेवा देणारे येतो. नर्सेस, ट्रॅफिक पोलीस, सिटी पोलीस, हे ते सगळे आपण सेवा देतो आणि त्याच्यामुळे आपण सुरळीत जगतो. मग आम्ही काय करतो, सणासुदी त्यांच्याकडे जातो, त्यांचा सत्कार करतो, त्यांचा गोड खाऊ देतो आणि त्यांना सांगतो की तुमच्याकडे आज आम्ही सुखी जगतो. त्यांनी काय बरं वाटतं, ते काय म्हणतात माहीत असा, आमचा सगळं टाळी देतो, फक्त अनांतपर्यंत त्याचा प्रेम देता. समजलं की ना. आणि तुला आता मी आज विचारते, खरं विकणार का कोण? बरोबर आहे तुला, गणपती असा. पण आता आई वडिलांना बायका मुलांना सोडून सिनेमा जडतं ते नाही का विचारतात. त्याच्यामुळे आपण काही व्यवस्थित सुखी जगतो. पण मग आम्ही काय करतो तुला माहिती का, जवळजवळ 15,000 लोकांचं दिवाळीचं फराळ पाठवतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. ते काय म्हणतं, आमचा आई बाप आणि काय कुटुंब फराळ पाठवत नाही, पण आमचं अनाम प्रेम पाठवतात. आणि किती तुम्ही आमच्यावर प्रेम करतात त्याच्यावर आमचा त्यांची पत्र येतं, फोन येतं, काय बघू नको. अगे बाय मम्मी, अजिबात या काम नाही. नाहीतर आम्ही कातरलेल्या आमच्या मुलाची नाही याच शिकार मिळतात. होय गे बाई. अगे पण पैसे किती लागतले, पैसे इतके पैसे आणतं मी. त्याची तुला काळजी नको. पण तिकीट काय नाही, तुझ्याकडून एक पैसा पण द्यायची नाही, सगळं कर. अगे बाय म्हणजे फुकट खाऊचा आणि फुकट बघूचा. जरा धीर दर्शन माझं सगळं ऐक आणि मग काय करतो. अगो परिवार म्हणजे झाड. जमिनीत आपण बी पेरतो, खर्चाने घालतो, मग झाड येतात. त्याच्या काय येतं, पाणी फुला फळा येऊन त्याचं मोठं वृक्ष होतं. मग आम्ही परिवाराला काय करतो, सगळ्या म्हाताऱ्या लोकांना लहान मुलां सगळ्यांना एकत्र करून नाच गाणी रेडिओ काय बघू नको, सगळं मजा करतो. आणि नंतर म्हाताऱ्या माणसांना नमस्कार करून ते का प्रेमाचा धार भरवतो. कसा वाटला तुला? खरं सांगू तुका, माका तर बाय आनंदान मन भरान इला. डोळ्यातून घळाघळ पाणी येता. त्याचा म्हाका काय माहीत नाही. मी आपला येडा जितेंद्रच्या प्रेमात. ह्या काही सुधारणा नाही, पालख्या घडवून पाणी. तर आता जाऊया परिवारात, बघूया तुझ्यात काय बदल होता तो. आणि आजकालसारख्या जितेंद्र करत बसा नको. वडो आणि जेव भूल होऊ नको, नाहीतरी तू मुक्त्यात असं गो. इतक्या ह्याच्यातून तू काय शिकलं तर मला बघूचं असं. होय होय माझे डोळे उघडले गे बाई. जगात काय चालला असा तर माका कळला. ह्याच्यातून माका ह्याच कळला की प्रेम शिंपीच जा. आपण एक प्रेमाचं शिकवूया. होय म्हणा. तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगीचे हीन अतिपतिता, जगीचे दीन पद जगित, तया
कोणी जेवून खाव खरा करून जा असा गो होय तर माका पण सगळा जेवण करूचा असा. चल जाऊया देवीला. अगो आपण जाऊया आपण याचा एक संदेश देऊया प्रेम शिंपीत जा प्रेम शिंपीत जा प्रेम शिंपीत जा बरं आता आम्ही येतो म्हणजे एक 50 वर्षापूर्वी कोणी लोक मॅरेज केलेली नाही तो घराघरात एकच संवाद असा काय धोरणात म्हणजे हळूहळू कसं झालं त्यांना सवय झाली सगळ्या गोष्टींची आणि बरे लोक काय म्हणाले की जाऊते केलं तर केलं आपल्या जातीचं आणा मग काय हरकत नाही पण बऱ्याच दिवसात काय झालं जातीच्या बाहेर ते होत लागले म्हणजे माणूस काय म्हणायला जाऊते चांगल्या घरात आणा मग हरकत नाही नंतर मग दुसऱ्या धर्माचे सुद्धा ते लग्न होत लागली तेव्हा लोकांना म्हणत जाऊन ते आपल्या धर्मात काय होतच नाही तर अशी माणसाची मनाची तयारी होऊ शकतात असा एक लव्ह मॅरेज झालेला पण सादर करतो आमचे सदाशिवराव गोळ आणि त्यांची धर्मपत्नी सुहासिनी गोळ असं झालं की आता सगळ्यांना माहिती आहे पण तो स्वर्गवाडी होतो मी काय दिवस असतो त्यांच्या गौरव साहेबांची कविता येणार आमच्या माहिती आहे संघावर जास्तीत जास्त कविता करणाऱ्यांचे गुरुजी मला आठवण येतात आमच्या लग्नात बघा आचार्य येतात ना तो कोणती काढताना तसं आमच्या सगळ्या कविता काढतात मी टिकून नाही करत कौतुकात सांगतोय काही पण विषयाची त्यांची कविता असतात 10 वर्षाची तरी म्हणून दाखवलेली ना कविता किती चांगली होती त्यावेळी लेट केली एवढे कोकणी माणूस म्हणजे काय जास्त प्रकार सात असता वाटत म्हणूनच घोळ करतात प्रत्येकाचं त्यावेळी त्यांनी दिली बऱ्याचशी त्यांनीच वाचून दाखवली त्याच्यामुळे सदाशिवराव गुरव ते लव्ह मॅरेज तिच्या घरात झाला त्याच्याबद्दल ते सांगतील सुहासिनी बाईबद्दल काय सांगायचं त्यांचं नाव सुहासिनी आहे त्याप्रमाणे त्यांचं जेवणही मी असंच सुहासतात तर त्या उभं ऐकूया आणि त्या एकांकिकेचं नाव असा की बाय माझे आता कोकणात हे बाय म्हणजे ह्या वाक्याला 10 प्रकारे सुद्धा म्हणता येतात हे बाय म्हणजे किती तरी 8-10 प्रकार म्हणतात प्रत्येकडे अर्थ वेगवेगळे असतात तर ऐकूया त्याच्यापासून हे बाय माझे हॅलो हो ऐका घेताना मी काय सांगतोय कान देऊ नाही हो माझ्या कानात काय भोका पडलेली नाही तुमचं कान धरा ऐकते सांगा काय का बोंबाटच विचार कान जरा हळू कर आता सांगतात की गोगो करीत असतात अगो त्या श्रीधर देसाईचा जी पवाराच्या चेरवा घेऊन पळून गेलो ना हे बाय माझी काय सांगतात का एकाच कार्यदर्शिका होती ना दोघा होय पण दोघांचा लई दिवसापासून लव चालू होता असं सावतीनीचो नवरो नारायण सांगा होतो हे बाय माझी औषधी बाबा न सांगतात पळून गेली किराणा पडू दे त्यांच्या तोंडावर ही आजकालची काठी औषधी वापसाच्या तोंडा काळा भासली मग हे का आवड कसं घालूचो आपण दिवसभर घरात आणि कार्टी काढायच्यात अगं काय सांगते मी आपली ज्योती पण त्याच काळात जाता ना तोंड सांभाळून बोला आपल्या चेहऱ्याकडे कोण वाकड्या नजरेने बघितला त्याची मानच मोडून टाकली माझा चेडू गुन्हाचा असा माका माहीत असा पण लक्ष ठेव बया ये बाय माझी या माझ्या लक्षातच दिला नाही कार्टी बाहेर घुसून लपली तर औषधी बाबचा त्रास अगं त्याला लफडा नाही लव म्हणतं माझी बाई गुलाची असा तिच्या आतल्या लवात बिळत पडायची नाही माका खात्री असा इतक्या दरवाजावरची वेळ वाजता आणि तारा एकमेकांच्या गळ्यात हात घातलेले ज्योती आणि पवारांचं अंकुश हे दोघे समोर येतं अगो देखील बाहेर रे ऐसर बघ चेडवा गिळे लावल्या हे बाय माझी
शेवटाक आपलो पण नालो फोटो निघालो. गो पोरा काय करून बसलस या? शेवटी तोंडात काळा फासलस ना? ये पुढे ये, चपलेन तुझं तोंडच फोडतंय बघ. गो काकू कित्याक रागवता तेवढ्यो? अगो 2 वर्षापासून आमचा चालला होता ना लव. मेल्या खूप जाऊन माझ्या चेडवाक फसवलं. तुझं खोबड रंगवतंय पहिला. हो आता ती लगीन करून येईत ना, त्यांचा आशीर्वाद दी. ये बाय मागचा काय पडला काय बघा. तुमची फुसत झाली. तुम्हीच आशीर्वाद ठेवा. तर मंडळी आमचा कोकणी माणूस एकदम भोळो कसा झाला. मी सांगते या गोष्टी 60 वर्षात झाली. 60 वर्ष आमच्या कणकवलीत एक शाळा बांधूची होती. आता शाळा बांधूची म्हटल्यावरती ते चॅरिटी शो वगैरे करतात, नाटक किंवा सिनेमाचा खेळ लावतात. तर त्यावेळी 60 वर्षापूर्वी गोपी कृष्ण नावाचे चांगले नर्तक होते. तर सगळ्यांनी ठरवलं की गोपी कृष्णांचा कार्यक्रम ठेवायचो. आमच्या कणकवलीत ते 4 लोक आली मुंबई गोपी कृष्णांका भेटली आणि त्यांना सांगितलं आमच्या गावात शाळा बांधूची या म्हणून तुमचा कार्यक्रम ठेवचा. ते गोपी कृष्ण काय म्हणाले, तू म्हणत आहे की हा बहुत अच्छा काम कर रहा है, अच्छा काम कर रहा है, हम मोफत नाचेगा. गोपी कृष्ण सांगितले हम मोफत नाचेगा. तर आमची लोक खुश झाली. गावाकडे गेली, तिकीट सुरू झाली. 22,000 रुपये जमले. 60 वर्षापूर्वीची गोष्ट चांगली आहे. आणि गोपी कृष्णात सांगितलं मोफत नाचेगा. हे सगळे खुश झाले. आता तेवढं खर्च कमी झालं. 22,000 रुपये जमले. खेळ झालो सगळं. गोपी कृष्ण त्याची बरोबरची माणसं सगळा सामान सुमान टेम्पो घालून दिल्यानी कार्यक्रम केल्यानी कार्यक्रम चांगलो झालो. आणि गोपी कृष्णाने तिची मंडळी मुंबईत निघाली. आणि गोपी कृष्णाने त्या आयोजकात सांगल्या हमारा 14,000 रुपया हो गया. हमारा 14,000 हो गया. 14,000 पैसे का? तुम्ही तो सांगलं था मोफत नाचेगा. हाँ हम तो मोफत नाचेगा ना, मैंने कुछ नहीं लिया, लेकिन हमारे साथ में वो आदमी उसको तो देना पड़ेगा ना. ये पूरा सामान हम लोग लेके आए बॉम्बे से टेम्पो, उसका तो भाड़ा देना पड़ेगा ना. म्हणजे 22,000 ते 14,000 रुपये गोपी कृष्ण करते. आता याच्यात चूक कोणती दोघांची होती. आमचा माणूस भोळो कोकणी ते का गोपी कृष्ण विचारलं नाही एवढी माणसं तुम्ही येणार तर कसं काय फुकटवर वाटतात ते सांगल्या नसतात. तर गोपी कृष्ण पण सांगल्याच नाही मी माझी पिता काही घेऊचं नाही भाटीजांचा देवता लागत तरी पण सांगल्याच नाही. शेवटी 22,000 ते 14,000 गेले. शाळा काही झाली नाही. पुढे मागे मग सरकारच्या एका योजनेतून ती शाळा उभी होती. पण असं आमचा कोकणी माणूस भोळो असला आणि म्हणून चाय लाडूसाठी वैद्यकीय करणारे असे लय माणसं आमच्या कोकणात असतात. आणि ते काय सांगतात माझ्याकडे जडीबुटी असा अगदी 100% गुण येतलो. फक्त एक आहे जडीबुटी कशी घ्यायची. पाण्यात सूज नाही, दुधात सूज नाही, मधात सूज नाही. मी सांगते त्यातून घ्यायची पण गुण नक्की 4 दिवसात. अरे मग कशात सून घ्यायची तर सांग तरी. तो सांगता ही जडीबुटी वाघाच्या शेणात सून घ्यायची. वाघाच्या व्यवसाय नाही ना. मग नाही मिळाला तर मग असं कर कावळ्याचा चोचीतला मेंढ असता पांढराचा काढून घे त्याच्यात सून घे. आता वाघाचा शेणी कावळ्याचा चोचीतला मेंढ कसा काय मिळतात. म्हणजे ता कधी मिळू नये आणि ह्याच्या जडीबुटी कधी गुण येऊ नये याची झाकली मूठ. आणि मग तो सांगतात तात्याने एवढा सगळ्यात सांगितलं चाय लाडू तरी मागवा. लाल एखाद्याचं आम्ही चाय लाडू मागवतो तसे चाय लाडूचे हकीम भाऊ जसं आमचं खरी भाऊ कोकणातलो तो काय म्हणतो बघूया. हकीम वैद्यहारी भाऊ म्हणता गुळ्यो नको खाऊ. हकीम वैद्यहारी भाऊ म्हणता गुळ्यो नको खाऊ. डासा मादारो नाही इलाज. 72 बाधावर एकच इलाज. 72 बाधावर एकच इलाज.
आज गर्दी केलास तशी त्याच्या पुढल्या दरबारी तुम्ही गर्दी करा. असो आमचे मंगेश पाडेवाकर म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असता, तुमचा आमचा सेम असता, पण सगळ्याच बाबतीत तसा नसता. विरह जो असता ना तर आमच्या शहरातल्या एखाद्या बाईचा विरह वेगळो असता. मग ती बायो काय करता, नवरो समजा बाहेर गावी गेलो एका दिवशी संध्याकाळी आठवण येतात आणि त्या काय म्हणतात, निळ्या बाई कातर वेळी चांद चांदणी घसती वीर रुपये मनात जुळते दूर गेले पती. पण आमच्या कोकणातला बायो असताना तिची परिस्थिती वेगळी असता. कसा मुंबईत नवरो असता तो ते का मुंबईतून गावाकडे पोचवता आणि मग या महिनोभर गावाकडे राहता, मग वाट बघित राहता की नवरो परत येऊ कधी येत. तेव्हा मोबाईल नव्हते, फोन नव्हते, आपली रोज वाट बघत बसायची. मग केव्हा तरी दारावर कावळं करता, मग ते का आशा वाटा आज भाऊ येतो घेऊन. ते कावळे रोजच कवडत असतात हो, केव्हा तरी बोला तुला काट पडतात, पण ते का वाटतं की आज नवरो येतो. मग आता कसा म्हणता, मनात त्या मनात वाट बघत असं व्हायची. कावळो कर करता शेगलावर, कावळो कर करता शेगलावर, वाट बघता भुवजी माघारीन. मिरगाचो पावसिलो तापवली धरणी भिजवल्या, कोंबडीत घातल्या कवटा नणन हवली गुरवारीन. वाट बघता भुवजी माघारीन, वाट बघता भुवजी माघारीन, वाट बघता भुवजी माघारीन. रावणचा दीपा आणि सरदेसाईंच्या चतुर्थी त्यांच्या वांगडा गाण्याचे कार्यक्रम करता करता बरेच गोष्टी शिकले. ते माका सांगले नाही, असं गाणं संपता 3 वेळा म्हणायचे ओळी, म्हणजे लोकांना समजतात ठाकूरचं गाणं सुटलं येतात. असो तर आपण पुढे तुमचा ह्या सगळ्या चालू राहू दे, तुमचाही तोंड चालू राहावं ते माझं पण तोंड चालू राहावा, आम्ही नंतर घेऊ. असो तर मंडळी कसं असता, आमच्या कोकणात मंत्रिक लोक लय असतात. पण दादा वेगवेगळ्या आपण येवा 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 आपण येवा 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 बसा 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 बसा. आपण कसं काय चालला, घरात चालला ना, जाता दिवस आपला असा पळायचा. या बरोबर बोललास. ओ वहिनी जरा चाय टाका आणि साखर एकच चमचो डायबिटीस झाला माका. बघलास ना माय धयो, एक दिवस तरी चाय वसूल केल्याशिवाय जावसो नाही हो. चाय घेतात का म्हणून विचारून तुझं ते काय लागत नाही. आणि तुमका सांगतोय का आमचो आप्पा वय वर्षा 80 शांती कशी तुपतुपी बघलास ना हो. काय काम धंदो नाही, आयुष्यभर नसतो बंधू लोकांना तांदूळ देत असता. कोणाक खुर्सा चावला, कोणाक साप चावलो की आपाकडे गेला की आपा तांदूळ मंजूर देतात. आणि काय सांगता, ह्याच्यातले थोडे तांदूळ त्या पुरुषा खंय चावला थंय नेऊन ठेवा, म्हणजे त्या पुरुषा आपसूक थंय येतला, मग त्याला मारा म्हणजे तरी उतरतला. आमच्या कोकणामध्ये दिवसाकाठी 100 अशी पुरुषेनी साप येत जात असतात. ते जगा शिको मारवा की ह्या चावलेला पुरुषा म्हणून. पण अशा तऱ्हेने जो धंदो सगळं चांगलं चाललेलो असता. आपण पण इथे सकाळी इथे गेलो होता. सकाळी जरा बाहेर पडलाय, आजच्या ब्लॉकमध्ये गेलाय, असा बरा वाटला तुमका सांगा. मग पाय कोपरे करून जरा फिरायला पर्यंत गेलं नाही. पण आता तरी पण काहीतरी गेलं. काय सांगते आता तुमका पण सांगतोय. शंकर घाटेच्या परत पुढचा चावला, त्याचा 20 लिटर चावला. मग काय केलं, एका मंजूर तांदूळ दिले. बघलास ना, धंदो 80 वर्ष काय नोकरी धंदा नाही केला, ह्याच्यावरच त्याचा पोट आणि त्याचं सगळं चाललं. काय झालं येत आपण कोणाचं फोन, हो माझ्या बायकोचं काय झाला हो झाला म्हणजे असा, माझं जीव गेलो माझ्या पकडून नदी
हा. त्याका चावला फुसचा. हा. त्याका आता ह्याच्या फडक्याच्या स्कूटरवर बसून घेऊन जाताना सरकारी दवाखान्यात जाणार होतं ढिगेच्या स्कूटरवरून, पण दिवस सकाळपासून दिसलो नाही. पण आपण स्कूटरवर सुद्धा दवाखान्यात तिथे जातात ते का तांदूळ देवाना मंत्रू काय सांगा तुमका हा. का कळाचा नाही का मत्रात भयंकर शक्ती असतात हा. आणि ती आपली पटत नाही एका दुसऱ्या गुण लागता. असं. आणि ह्या जर ऐकल्या फडक्या निघाल ती चावी लावून म्हणून नका धावत जाऊ काय. बघलाच ना तो माय ठेव तुम्ही एका तांदूळ मंजूर देता आणि आपल्या पोरात पुरसा चालला त्याला मात्र सरकारी दवाखान्यात घेऊन जाता. याचा कारण ते का माहिती आहे त्या तांदळात काय सुद्धा दम नाही फुकट पोरतो मरतो म्हणून ते का घेऊन जातं दवाखान्यात. आपण काय ते घेऊन जाऊ ते आम्ही आता काय नको जवळ ऐकता नाही जाते त्यांच्याकडे पहिला भेटतं फडके का. असे आमच्या गावातले आफा असे लय माणसं एक एक असं न आमच्या गावामध्ये इलाज कधी तो तुमका बघून मिळती. मंडळी लोक म्हणतात की सिंधुदुर्ग 100% साक्षर झालो. मी त्या गावात गेलो तर इथे विचारलंय त्या व्हिडिओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ते का म्हणतात सिंधुदुर्ग साक्षर झालो 100% कसा काय. तर तो म्हणतो साक्षरतेची सरकारची व्याख्या अशी असा की 15 ते 45 या वयोगटातल्या माणसाक ज्याका स्वतःचं नाव येऊक येता त्याका सरकार साक्षर म्हणतात. मी त्याला म्हटलं माझ्या बाजून तुका 50 माणसं देखवतंय ज्यांचं नाव पण येऊक येत नाही मग ह्या कसा काय. तर तो म्हणतो हो काय नाही दिल्लीतून राज्यात पदव येतात राज्यातून जिल्ह्यात पदव येतात जिल्ह्यातून तालुक्यात येतात तालुक्यातून पदव येतात ग्रामपंचायती माणसं जात या एका गावात तुका काय तू किती शिकलं योग तू घेता काय असो रिपोर्ट असा त्याच्यात फार काय करतो असंच नाही. पण तुमका सांगतो की 100% साक्षर म्हटलं ह्या गोष्टी बरीच वर्ष झाली. मी कोकणात गेलो होते माझ्या गावात देवगडात तर ते आमच्या गावात कसं असतं 1ली ते 4थी शाळा असतात मग पुढची शाळा गावात. तर ती शाळा तपासण्यासाठी कोल्हापुरातून एक इन्स्पेक्टर येलो होतो. आमच्या गावात स्वाधीन बोर्डिंग काय नाही लोक उतरणार इन्स्पेक्टर आमच्याच घराकडे उतरलेली. तर तो रात्री येलो कोल्हापुरातून सकाळी मी ते शाळेत घेऊन गेलं शाळा तपासून गेलेलो होतो. मी पण ते बसलो होतो 1 ती 4थीची शाळा. तर शाळेची प्रगती तपासूसाठी ते इन्स्पेक्टरांनी काय केल्या एका पोराच्या हातात छडी दिली आणि सांगल्यात बाळा या नकाशात माका अरबी समुद्र खंयचो दाखव. पोरगो गेलो तिथे काय नकाशात अरबी समुद्र दाखवता येलो नाही. मग दुसऱ्या पोराक सांगल्यान तिसऱ्याक सांगल्यान चौथ्याक सांगल्यान कोणाकाच त्या नकाशात धरून अरबी समुद्र दाखवूक येना. इन्स्पेक्टर जरा नाराज झाले तेवढ्या मास्तर जाऊ दे आता तुम्हीच दाखवा. मग मास्तरांना हातात काठी घेत त्या छडी आणि मास्तर अरबी समुद्र शोधूक लागलो. नकाशा खंय शोधता उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान थंय तो अरबी समुद्र शोधित होतो. तो इन्स्पेक्टर बघूकच लागतो. माझ्या मनात जरा विचारलो अरे अरबी समुद्र नाही दिसत उजवीकडे बंगालचा उपसागरा तो तरी दाखवला नका न पण तासा न दाखवतो तो उत्तर प्रदेश सगळे दाखवित होतो. इन्स्पेक्टर चाट पडलो. मास्तर गावातल्या सगळ्या तो शेअर बुक घेऊन येवा रिमार्क घेऊन टोपली असतात दरवर्षाची एकत्र शेअर बुक घेऊन येवा. त्या मास्तरांनी शेअर बुक घेऊन दिल्यान इन्स्पेक्टरांनी काय तर रिमार्क लिहिल्यान आणि मग सही केल्यान. मग परत आम्ही आमच्या घरात गेलो कारण रात्र तरी कोल्हापुरात गाडी नाही. रात्री जेवता जेवता इन्स्पेक्टरांनी विचारलंय त्या शाळेची प्रगती काहीच नाही मुलांची मास्तरांची तर तुम्ही काय रिमार्क लिहिलात. ते म्हणाले की रिमार्क लिहिलंय शाळेची प्रगती समाधानकारक आहे आणि सही केली. अरे आपण म्हटलं कायच प्रगती समाधानकारक मग तुम्ही असं कसा लिहिला. माका म्हणतात मग काय करू खरा काय तर लिहिला ना तर सरकार शाळा बंद करून टाकली पोरा दुसऱ्या गावात जाणार काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मास्तरांची नोकरी जाईल त्या पाप मी माझ्या डोक्यात असा घेऊ भरून द्या. मी त्या का म्हणते अरे पण माझ्या शाळेच्या पोरांचं काय होय तर त्याचं काय होती जाती राजकारणात म्हणाला देश चालू कोणतरी व्हाय ना. राजकारणात कसं असतात सगळे काहीचं पण क्वालिफिकेशन नको ह्याच क्वालिफिकेशन असतात. जाती गोष्ट राजकारणात किती आपण त्याची हे करून घ्यायची तसं एक. तर मंडळी मालवणी भाषेत प्रतिष्ठा दिल्याने आमच्या मच्छिंद्र कांबळींनी म्हणून आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात जी होती ना ती मच्छिंद्र कांबळींच्या पांडो गिलो रे गिलो तेथूनच आम्ही केलं. आणि
समारोपाकडे पण एक आम्ही करतो की त्याचं एक नाटक होता केला तुका झाला माका, तर त्याच्यातून आम्ही कार्यक्रमाचा समारोप करू. कसं झालं तुका सांगतोय की केला तुका झाला माकायचं त्याचं नाटक होताना मच्छिंद्र कावळेंचा त्याची पार्श्वभूमी अशी होती की गावाकडे एक नदी, त्या नदीचं नाव जगबुडी, आणि होता कसा त्या जगबुडी नदीत दरवर्षी पूर इलो एक तरी बाय बापियो नाही तर बाय माणूस बुडून जायचा. गावाचा संपर्कच काय ना नदीवर पूल इलो. सगळीकडे सरकारात अर्ज विनंती केला या नदीवर बाबा पूल बांधून द्यावा, पण सरकार काय लक्ष घाली नाही. मग हे कसा झाला की सगळ्या गावकऱ्यांनी सभा घेतली आणि त्या सभेत असा ठरला की गावातल्या कोणीतरी जलसमाधी घ्यायची, म्हणजे मग हे सरकाराचे डोळे उघडतील. आता सगळी गावात सभा भरली तर कोण जलसमाधी घेणार? एक काका आता मी सरपंच म्हटल्यावरती लोकांना सांगत होते बा कोणीतरी जलसमाधी घेऊया. तर पहिले आमच्या गावातले बर्वे मास्तर म्हटलं मास्तरांनो तुम्ही जलसमाधी घ्यावा म्हणजे सरकाराचे डोळे उघडतील. तर बर्वे मास्तर म्हणता कसं तात्यानो प्रत्येक काय सांगता मुलांच्या परीक्षा तोंडावर आल्या त्यांच्या शिक्षणाचा अभ्यासाचं काय होणार, तर आपण बरोबर. मग मी काय केलं बाबू सुद्धा ते काय सांगले बाबू तू मनावर घे बाबा तू जलसमाधी घे. तो बाबू सुद्धा म्हणता कसो अरे 3 घरा बांधा घेतली गावात पावसाळा तोंडावर येतो कामा अर्धे घराची त्या पावसात काय भिजत होती का वाटत काय सांगतो त्याचं पण बरोबर. मग आमच्या गावात एक दुकान भुशेरी मालाचा शिवा गाडी, ते मी शिवा गाड्या म्हटले की बाबाला शिवा तू आता मनावर घे. शिवागाडी म्हणता कसो तात्यानो वाटत काय सांगता हा गावात या एकर माझा दुकान लोक डाळ तांदूळ दूध या सगळ्या माझ्याकडून घेऊन जातो. मी जर जलसमाधी घेतली तर दुकान बंद होतं का उपाशी नाही मला वाटत काहीतरी सांगता. मग हे काय झाला गावात एक तरुण पोरगो 35 वर्षाचा त्याचं नाव पीटर फर्नांडिस. मी त्याला म्हटला पीटर बाबा तू असं करा तूच मनावर घे तू तरुण असस तू जर जलसमाधी घेतलं तर सरकारचे डोळे उघडतील मराठी माणसाचं कल्याण होईल. तो पीटर माका सांगता कसो तात्यानो हांव तो गोंयचो हांव काय मराठी माणूस माय घराचे 4 पिढे कोकणात रमतात आणि म्हणता मी काय मराठी माणूस म्हणून. तात्पर्य कोण तयार नाही म्हणजे सगळे लोक म्हणाले तात्यानो तुम्ही आता आमचे पुढारी ना तुम्ही जलसमाधी घ्यावा. मग हे म्हटलं काय हरकत नाही म्हणता येईल ना. मग सगळे लोक म्हणाले काय नाही तुम्ही मुहूर्त तुम्ही ठरवा. म्हटलं मुहूर्त मी ठरवीन तो. लोक म्हणाले काय हरकत नाही. मग हे मुहूर्त ठरवलं एक मी म्हटलं चांगलं मुहूर्त महाराष्ट्र दिन असं त्या दिवशी मी येते जलसमाधी म्हणून. लोक सगळे खुश झाले. अहो तुमच्या सध्या गावामध्ये बोर्ड लागले सरकार जितका सगळे पेपरात पण बातमी छापून येते तात्या सरपंच जलसमाधी घेणार जगबुडी नदीवर पूल होणार. आमचं बर्वे मास्टर त्यांनी कविता पण केल्या भले बुद्धीचे तात्या अमुचे पुन्हा नाही मिळणार. माय ज्ञान आता 12वे पण घालून टाकायचं काय करायचं. अहो रोज बघा तात्या तुमच्यामुळे सगळा होता म्हणून. पण तुमका सांगतो 2 दिवस रवले जगबुडीचं मूर्त ये जलसमाधीचं मूर्त येऊ आणि मग माझ्या जीवाची घालमेल शेवटी एकदाची ताक दिली मंत्रालयातून की जगबुडी नदीवरच्या पुलाला मंजुरी मिळाली आहे सबब जलसमाधीचा वेध रद्द करावा. आणि मग तुमका सांगतं जे काय गावात माझी मिरवणूक काढल्याने रोज आज आमच्याकडे जेव किंवा आज आमच्याकडे जेव किंवा 5 दिवस बायकोन आमच्या घरात चूल नाही पेटवल्या रोज कोणता जेवणात बोलवणार. आणि एक दिवस असा मी घरात दिले तर माका काय वाटला बायको माझी एकदम खुश असतात. गावात एवढा माझा कौतुक सत्कार सगळे चालले तर बायको खुश असतात म्हणून मी घरात येऊन बघतोय तर काय बायको इतकी रागावली होती की तो तोंडाचा पटोर चालू होतो. आरती वाटते मोठं पुढारी होऊन नसते शिंद्या आरतीचा तबक घेऊन ये गो बायो सायब ये आरती वाटते. बघ कशा तुला बोंबालतात हा काय झाला काय तुका तुमचा काय हिरो झाल्यासारखा वाटला काय. जलसमाधी घेऊन निघाला होता सरकारची तार येईल म्हणून बरा
काही विचार केलास? बघलंच ना, मी मरता येत आहे का काय नाही, पोराचा काय होती हे काय तिची काळजी. हो खोळ्या, माझा एक बस तुका मी सगळ्या सांगतोय, बस झाली माका सांग. मी जलसमाधी येऊनी ठरवलंय बरोबर, त्यासाठी मी जो मुहूर्त ठरवलंय तो खंयचो मुहूर्त ठरवलंय? 1 मे. मग माका सांग खोळ्या, कोकणाच्या खंयच्या तरी नदी मे महिन्यात ढोपारभर तरी पाणी असता काय गो? मग हे ढोपारभर पाण्यात तुझं 5.5 कोटी जोडू कसो काय करतो? अगे बाय, हे माझ्या ध्येनातच आलं नाही. अगो कसा झाला तुका सांगतोय, हे जलसमाधीचो दिवस जवळ येतो ते माझी घालवेल आणि माका माहिती आमच्या गावातले लोकांचे आफ्टर नदीत पाणी नाही म्हटल्यावर माय जरी खायच्या तरी विहिरीत येऊन माका बुडवती. तर म्हटलं आता प्रकरण अंगाशी येतात. मग मी काय केलंय, आपलं तो चंदू मांजरेकर ते का बोलावून घेतलाय. म्हटलं चंदू माझं एक काम कर, उद्या उलटी कणकवलेच जा. तो चंदू म्हटला तात्यानो गाडी भाड्याचं काय? म्हटले मेल्या तुका गाडी भाडा देतोय, चाय भजी गावासाठी पैसे देतोय, पण कणकवलीत जा आणि माझं काम कर. मग ते म्हणालो जातोय, काय करायचं? म्हटलं असं कर, कणकवलीत जा आणि त्याच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा आणि त्याच्या पोस्टातून एक तार कर आपल्या ग्रामपंचायतीच्या नावाने आणि त्याच्यात लिहू जगबुडीच्या कामाला सरकारने मंजुरी दिली आहे, सबक जलसमाधीचा वेळ रद्द करावा आणि खाली लिहू सही कर CM म्हणून. आणि अशा प्रकारे ती लागली. म्हणजे तुमच्या जलसमाधीची दखल घेऊन सरकार नमला म्हणायचा. आता तुम्ही खरे पुढारी झालात. मग अगदी CM तार पाठवल्या काय हो, पण सरकारकडून तार इलीच नाही म्हणतात. मग तारे खाली CM ठेवला होता का कसा काय? अगो पुऱ्या, CM म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, CM म्हणजे चंदू मांजरेकर. काय माका बुडवूक निघाले होते म्हणतात ना, केला तुका आणि झाला माका. कार्यक्रमात भाग घेणार कार्यक्रम सादर केला. कोण तेव्हा सरकार पहिलं नाव आहे आनंद पडवळकर. दीपाराम शंकर सरवटकर. अंजली ठाकूर. मंगला साळगावकर. सदाशिव गुरव.
आणि चंद्रशेखर ठाकूर. तात्या सरपंच. फक्त एकच सांगते, या सगळ्यांचा सत्कार करेल तो बरोबर होतो. माझा सत्कार करण्यासारखं काय नाही याचं कारण प्रत्येकाने आपापली भूमिका चांगली बसवली आहे. तुम्ही म्हणता मी काय केले म्हणजे लग्न समारंभात एखादी 85-90 वर्षाची आजी असतात, त्या आजी लग्नात काय काम नसतं, पण नमस्कार करण्यापुरती तिका बसवलेली असतात. ते कसा होता, नमस्कार करू की तर त्यांना पण बरा वाटतात आणि आजीक पण बरा वाटतात. मला काय वाटतं की तर तेवढ्यापुरतीच माझी भूमिका होती, पण त्या सध्याच स्वीकार करतो. सुहासिनी गुरव. एक नाव राहिलं होतं. सॉरी. आता अध्यक्ष आपले बरोबरच आहे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचं कौतुक करण्याचं हा थोडा प्रयत्न केला. आजचा योग माय मालवणी कार्यक्रम पाहून मन भरून येतात. आपली मालवणी बोली, संस्कृती, गाणी आणि परंपरा यांचा गोडवा आज सगळ्यांनी अनुभवला. कलाकारांनी खूप सुंदर सादरीकरण करून कार्यक्रमात रंग भरलो. आपली मालवणी भाषा जपणं ही आपली जबाबदारी असा, अशीच मालवणीची ओढ आणि अभिमान पुढच्या पिढीला लागो हीच अपेक्षा. कार्यक्रम यशस्वी करण्यात मेहनत घेतलेल्या सगळ्यांचा मनापासून अभिनंदन आणि आभार. मालवणी रंगातील एक चारोळी. माय मालवणीचो रंग भारी, माय मालवणीचो रंग भारी, हास्यानं भरली सारी दारी, हास्यानं भरली सारी दारी. गाणं बोली प्रेमानं नटला सोहळो, गाणं बोली प्रेमानं नटला सोहळो. कार्यक्रम आमचो झकास झालो भारी. धन्यवाद. हॅलो. हॅलो. प्रार्थने आपण आता कार्यक्रमात सांगायला लागलो. सुरेकांचे दिव्यनामो, विश्व सर्व सूर्ये भावो, लोके वांसी लोके लाभो, सर्वे सुखिना सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.